नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. जी आपण म्हणजे हा प्लॉट कोणता आहे बघा. जो प्लॉट आपण जुन्या बेडवर ज्याचे आपण राऊंडअपचे वगैरे फवारणीचे व्हिडिओ आपण टाकले आहे, टोकन यंत्रांना जे टोकन केला होता त्याचासुद्धा टाकलेला आहे. पण सध्या प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे जो डेव्हलप झालेला आहे. सोबत जे प्लॉट इथे 2 लावले आहे, एक आहे काबुली आणि एक थोडंसं आपण ट्रायल आणि बियाणं कमी पडलं होतं म्हणून आपण हे सेगमेंटसुद्धा इथे लावली आहे. ठीक आहे, आपण गावरानी सेगमेंट इथे म्हणू शकतो. ही एक काबुली आहे. काबुलीमध्ये आपण इथे थोडीशी फुलं कृपा लावली आहे, एक बॅग. आणि समोर जे आहे ते आहे PKV4 पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला PKV4 आणि रावरी कृषी विद्यापीठाची फुले कृपा. ठीक आहे, करांपासून आपण हे बियाणं घेतलेलं आहे, खुलं बियाणं. पण ओव्हरऑल गोष्ट सांगायची झाल्यास तुम्ही प्लॉट बघू शकता. शेवटी नियोजन मॅटर करते. तर नियोजन आपण कसं केलं तुम्ही ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. झाडाची रचना, कॅनोपी, ब्रांचिंग, त्यानंतर फ्लॉवरिंग, सेटिंग सगळं तुमच्या डोळ्यासमोर बघू शकता मित्रांनो. सध्या जो हा थोडासा सेटिंगवर चालू आहे प्लॉट, पण ओव्हरऑल क्वालिटी बघा, त्यानंतर कॅनोपी बघा, झाड कशा प्रकारे डेव्हलप झाले आहे ते तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे. हे बघा मित्रांनो, ठीक आहे. सांगायचा विषय म्हणजे खतरनाक असा जो हा चना झालेला आहे. 2.5 फूट जे आहे बेडच्या नालीमधलं अंतर आहे. 1.5 फूट आपण बेडवर जे आहे लागवड केलेलं आहे. ठीक आहे, सध्या स्थितीत बघू शकता. फक्त याला 2च फवारणी झालेल्या आहे. कॅन यू बिलीव्ह इट? ओनली 2 स्प्रेज दॅट हॅव बीन स्प्रेड ऑन दिस क्रॉप. आणि इकडे जो आहे, इकडे अर्धा प्लॉट जो आहे तो इकडे आपण 3 फवारणी झालेला आहे. ठीक आहे, शेंगावरची आपण फवारणी तर घेतलेली आहे, म्हणजे घाट्यावरची. इकडे घाट्यावरची फवारणी व्हायची आहे. आणि ड्रीपवर जो हा प्लॉट आपण लागवड केला मित्रांनो, बघू शकता. हे बघा, ड्रीपवर आपण लागवड केलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य झालं, निव्वळ बारामती इकडे तिकडे कृषी प्रदर्शन न पाहता जमानाचा पूर्ण मार्केटिंग जमाना झालेला आहे. कुठेतरी आपण प्रॅक्टिकल गोष्टीकडे बघायला पाहिजे. ठीक आहे, आता आपल्याला काही इथे मोठ्या गोष्टी करायच्या नाही. आपण ओव्हरऑल एक जिथं काहीतरी घ्यायचं आहे तर तिथं घेतलं पाहिजे मित्रांनो. बघा, हे जे निवड मला दाखवायची नाही, ही या शेतीमध्ये जे मी स्वतःसुद्धा शिकतच आहे. ठीक आहे, असं नाही की मी खूप आपण महारथी झालो आहे यामध्ये, की पहिलेपासून असं तसं. मित्रांनो, असं काही नाही आहे. हे पहिल्यांदाच असा प्लॉट माझ्या शेतात आलेला आहे. आपण सांगा तात्पर्य समजून घेत जा. जमीन कशी आहे, लागवड पद्धत कशी आहे, त्यानंतर नियोजन, आपण फवारणीचं वगैरे खत नियोजन, ह्या गोष्टी थोड्या जर आपण सगळ्यांकडून घेतल्या तर इथे फायदाच होणार आहे, नुकसान अजिबात होणार नाही. कारण आपण जे हरभरा म्हटलं की आपण प्लेन फवारणी, आपलं प्लेन पेरणी करणे. ठीक आहे, आणि डायरेक्ट स्प्रिंकलर लावून देणे वगैरे एक खत देऊन देणे, 3-4 फवारण्या किंवा 2 फवारण्या करणे, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळ्या फवारणी व्यवस्थापन. तर असं पारंपरिक न करता आपण जे आहे, मेन म्हणजे आपण इथे कसल्याही प्रकारचं पेरणी तर आपण केलीच नाही. त्यानंतर आपण मशागतसुद्धा केली नाही. हे जे आहे हे जुने बेड आहे, सोयाबीनचे बेड जे बरसातमध्ये पाडलेले आहे. जमीन म्हणजे एकदम काळीशार जमीन तुम्ही बघू शकता. सध्या स्थितीत किती गॅपा अशा पडलेल्या आहे. तर अशा जमिनीमध्ये आपण मशागत न करता जुन्याच बेडवर जे सोयाबीनवर पाडले होते बघा, यामध्ये मशागत करणं सुद्धा शक्य नाही. कारण पूर्ण ज्या बरसातचं पाणी यामध्ये साचून राहतं, साचून राहिल्यामुळे ट्रॅक्टर सुद्धा आपण मारू शकत नाही. त्या सगळ्या गोष्टी कारणांमुळे जे आपण इथं मशागत न करता रिस्क घेता, रिस्क फॅक्टर आहे. जेव्हा तुम्ही कोणतेही काम पहिल्यांदा करा तिथे रिस्क हा 100% येतोच. तिथे हिंमत तुम्हाला लागते. पण मित्रांनो, मागं मी जे काय आहे कपाशीचा प्लॉट म्हटलं त्याला, तिथे सुद्धा मी जुन्या बेडवर ट्राय केला आहे. समोर ती तुरीचा प्लॉट आहे, तो सुद्धा जुन्या बेडवर. सध्याच्या स्थितीत टरबूजचा प्लॉट आहे, तो सुद्धा जुन्याच बेडवर आहे. म्हणून मला कुठेतरी हिंमत आली होती आणि मला लोकांना सुद्धा दाखवायचं होतं. आता जे काही इथं येणारा जाणारा रोड आहे, रस्त्याने सगळे शेतकरी पाहतात आणि या प्लॉटची आज तारीफ होते. पण जेव्हा सुरुवातीला आम्ही लागवड करत होतो तेव्हा सगळेजण हसत होते की नेमकं यांचं काय चालू आहे. यांच्या घरी ट्रॅक्टर आहे, सगळं आहे, माणसं आहे, मनुष्यबळ आहे, सगळं आहे, सगळे साधन आहे, स्प्रिंकलर आहे, विहीर आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी असल्यावर हे जुन्या बेडवर का कचऱ्यात काय पेरणी चालू आहे. पण कारण आपल्याला कुठेतरी माहित होतं की यानं काहीतरी नवीनच होणार आहे आणि खर्च आपलं कमी होणार आहे आणि नक्कीच चांगलं सुद्धा पीक येणार आहे. त्या सगळ्या अनुषंगानेच आपण जे इथे लागवड केली आणि प्लॉट तुमच्या समोर आहे. कसल्याही प्रकारचा आपल्याला यामध्ये मोठेपणा आहे नाही. बघा, जे काही आहे फक्त जे दाखवलं आहे चांगलं झालं आहे, मग तुम्हाला सांगत आहे बेकार झालं तेही आपण नक्कीच दाखवतच असतो. आपल्याला कसं आहे, कोणाला फसवायचं
नाही आहे. शेतकरी आज कुठेतरी मार्केटिंगमध्ये फसतो हे सगळ्यांना माहिती आहे. जे गोष्टी आहे प्रॅक्टिकली ते आपण गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. जर आपण बुडामध्ये गेलो, बेसिक्समध्ये गेलो, तिथे जर गेलो आपल्याला तिथेच शेतीमध्ये कसं बेसिक्स फॉलो करा लागते, प्रिव्हेंटिव्ह फॉलो करा लागते, हे मला कुठेतरी आता समजायला लागलं आहे. मी सुद्धा नवीन आहे शेतीमध्ये, आपल्याला सुद्धा शेतीमध्ये खूप सारे प्रॅक्टिस करायची आणि शेती असं आहे की क्षेत्र असं आहे की तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा, विल नॉट बी अ परफेक्ट शेतकरी. तुम्हाला जे आहे शेतकरी परफेक्ट बनायचं असेल तर तुम्ही जेव्हा मातीत जाणार, शेवटला श्वास घेणार, तुम्हीच तेव्हा परफेक्ट शेतकरी बनणार. कारण इथे लिमिट नाही आहे, लिमिटेशन्स नाही आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन नवीन हा प्रयोग, प्रत्येक वेळेस प्रत्येक हंगामात तुम्ही नवीन नवीन प्रयोग करू शकता प्रत्येक पिकासोबत. आणि या क्षेत्रामध्ये अजून अनेक सारे अशी क्षेत्र आपण म्हणू शकतो, जसे की हरभरा क्षेत्र अलग झालं, म्हणजे अलग अनेक पिकं आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे तर बघा, फक्त याला ज्या 2 फवारण्या झाल्या, 2.5 एकर क्षेत्राला तुम्हाला सांगतो मी काय काय केलं मी ड्रीपने. ठीक आहे, 2.5 एकर क्षेत्राला मी ध्यानात ठेवा, 2.5 एकर क्षेत्र, त्याला आपण 2 बॅग 924 सुरुवातीला, त्यानंतर 2 बॅग आपण 1 बॅग युरिया दिला, त्यानंतर आपण त्यानंतर 2 बॅग DAP दिला आहे, त्यानंतर 1 बॅग 10-26 आपण सोडलेला. तर एवढ्याच पुरतं मर्यादित आपण याला खत ड्रीपने सध्या सोडलेले आहे. आणि सुरुवातीला आपण 2 स्प्रिंकलरने पाणी देऊन याला हरभऱ्याला बाहेर काढलं, त्यानंतर पूर्ण प्रकारचे ड्रीपवर चालू आणि पाणी एकदम मुबलक तसं आपण पाणी दिलेलं आहे. तर एवढंच जे काही. फवारणीमध्ये आपण साधा सिंपल एक PGR मारलो तर आपण टाबुली म्हणून पॅकला बेट्रोझॉल, त्यासोबत एखादा फंटॅक प्लस उरलं तर आपण ते घेतलं, त्यानंतर ॲसिपेट कीटकनाशक, एक थायमेथाझोन आणि दुसऱ्या फवारणी आपण इमिडाक्लोड. म्हणजे अशा प्रकारे जे आपण एकदम साध्या सिंपल फवारणी घेतलेल्या आहे. प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही सबस्क्राईब करणे, व्हिडिओला शेअर करणे, प्लीज शेअर करा. अशा गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत आपण शेअर करायला पाहिजे. याला कसल्या प्रकारची कॉस्ट किंमत लागत नाही, आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट या गोष्टी सगळ्या मिळत असतात. म्हणून जवळच्या व्यक्तीला जो शेती करतो, एक युवा शेतकऱ्याला तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तो शेतकरी शेतीमध्ये टिकणार, चांगल्या ऊर्जेनं जे काम करणार. पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची शेतीमध्ये. मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, शेअर करा. भेटूया, धन्यवाद.